ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ 29 10वा स्कंद आणि 29वा अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयाजी पुराण पुरुषा ग्रस्त धर्मा दर्श दर्शा. जय जयाजी गुणविशेषा निर्विशेषा श्रीकृष्णा. अभिमन्यू सुता म्हणती शोक. श्रीकृष्ण विवाह केले अनेक महाल स्वतंत्र प्रत्येकीस. वृत्त नारदा कळले हे. ग्रस्त धर्माचे आचरण कैसे करीत असेल कृष्ण. स्त्रिया राती भिन्न भिन्न पाहो विंदान कृष्णाचे. म्हणून या नारद मुनी आले द्वारके लागोनी. द्वारकेची शोभा कोणवर्णी सुवर्ण नगरी कृष्णाची. क्रीडोद्यानी शोभा अभिनव पक्षी कुस्ती किलबिल रव. भृग्ने करती गुंजारव कमळे फुलती सरोवरी. हंस सारस नाना परी कृष्णा क्रीडा करती परोपरी. शोक सारिका मोर लांडोरी पक्षीगण नानाविध. पांढऱ्या स्फटिकाशे 9 लक्ष वाडे असती द्वारकेत. पाचूमनी सुवर्णरत्न जडावे केले त्यावरी. मार्गरेखीव विशाल पेठा व्यापार उदिम चाले चोहटा. सभागृहाचा थाट मोठा उंच उंच देवालये. सडा सम्मार्जन दारोदारी अंगणी रेखिल्या रंगावली. ध्वज पताकांची दाटी झाली ऊन न लागे त्या योगे. 16,108 कृष्णस्त्रियांची मंदिरे त्यात. वैडूर्य रत्नाचे कडीपाट खांब असती पोवळ्यांचे. इंद्रनील मण्यांच्या भिंती स्फटिक रत्नांच्या भूमी असती मोत्यांच्या झालरी लाविल्या छती. रत्न जडित सिंहासने हस्तिदंताचे कोरीवपर्यक दासी वस्त्रालंकारे मंडित कुंडले शिरस्त्राण आणि चिलखत. रक्षक उभे ठाई ठाई. रत्नदीपांच्या लाविल्या पंक्ती तेने अंधकार न दिसे दृष्टी. गवाक्षातूनी लोट येती चंदना गुरु धूपांचे. त्या धुरांची झाली दाटी जणू की मेघ आले वाटती. ते पाहुनी मयूर नाचती ते जे पाळीव क्रीडार्थ. ऐशा उत्तम मंदिरात नारद मुनी करी प्रवेश. पर्यकी बैसला यदुनाथ चौरी ढाळे वैदर्भी. नारदांना पाहता क्षणी धर्मज्ञ श्रीकृष्ण उठला क्षणी. धर्मज्ञ श्रीकृष्ण उठला झनी. मस्तक ठेवी नारद चरणी धन्य धन्य मी आजी. नारदासी बैसविले आसनावरी विधिवत त्यांची पूजा करी. पाद प्रक्षोनी तीर्थशिरी धरोनी जोडी दोन्ही कर. महाराज किमर्थ आगमन धन्य झाला ग्रस्ताश्रम. सेवकासी दिले दर्शन सेवा काही सांगावी. नारद म्हणे हे तुझे वर्तन शास्त्र शिष्टाचार धरून. खळांचे तू करसी दमन आणि मित्र सर्वांचा. जगाचे करावया रक्षण आणि धर्मपथाचे उज्जीवन. तदर्थ झालासी अवतीर्ण तू लोकनाथ विश्वाचा. जे का संसार कूपपतित त्यांना जे का उद्धारक. ब्रह्मादिक ज्यांना हृदयी ध्यात मोक्षद जे का जनलोका. ते तुझे चरण युगुल म्या आजी. देखिले निर्मळ तेने झाले जीवन झाले सफळ. येतो आता लोभ असो. ऐसे बोलून नारद मुनी गेला तुझ्या मंदिरा लागोनी. तेथे कृष्णपण लावणी फासे खेळती उद्धवासवे. तेथेही कृष्णाचे केले स्वागत आदर केला यथास्थित. नारद जाई तिच्या गृहात तेथे कृष्ण स्नान करी. विस्मित होऊन अंतरी नारद हिंडे घरोघरी. प्रत्येक ठाई असे श्रीहरी काय कार्य चालले भिन्न भिन्न. कोठे घाली तसे ब्राह्मण भोजन कुठे बैसलासे ध्यान लावून. कुठे गुरूंचे शुश्रूषण कुठे पुराण चाललेसे. कुठे चालले नृत्यगीत कुठे जमले मित्राप्त. कुठे पुत्रांना खेळवित कुठे चालली जडक्रिया. कुठे चालले संकीर्तन कुठे करी देव पूजन. कोठे करतसे धेनुदान कुठे भांडण दुसऱ्यांशी. कोठे सिद्धरहंवर कोठे बैसतसे अश्वावर. कोठे बैसला हत्तीवर कोठे व्यायाम करीतसे. कोठे बलरामासह विचार विनिमय. कोठे पितयांचे वंदित पाय. कोठे विधी मंगळमय विवाह पुत्र कन्यांचे. कोठे कन्याची पाठवणी तेथे अश्रू दाटले नैनी. कुठे सुना लागती चरण कोठे बोर बारसे नातवाचे. कुठे चालले यज्ञ याजन कोठे करी अवभृत स्नान. कोठे गायत्री जपानुष्ठान इष्टापूर्त कर्म कुठे. ऐसी पाहता योग माया विस्मय झाला मुनिराया. तेने आठवी कृष्ण माया लीला अघटित तव प्रभो. योगेश्वरांनाही अकळ तुझ्या मायेचे हे खळे. ज्यांनी आश्रयिले तव पद कमल ते जाणती तत्वन्माया.
तुझ्या पवित्र कीर्तीची थोरी त्रैलोक्याशी पवित्र करी. मीही लीला गायन करी आणि फिरे विश्वात. तरी आता लोभ असावा, कृपा असो दे यादव देवा. मजला आता निरोप द्यावा, लीला वैभव अवलोकिले. त्यावरी म्हणे श्रीकृष्ण, म्या धर्म केला उत्पन्न, त्यासी माझेची अनुमोदन. रक्षण पालन मीच करी. मीच करी धर्मप्रसार, भूलोकी तदर्थ अवतार. चित्त ठेवून माझ्यावर करी विचरण त्रैलोकी. ग्रहस्थाश्रमी पुरुषांचे आचरणेने रीती करी कृष्ण. ते लीला कौतुक पाहून नारद गेला निजर लोकी. श्रोत्यासी म्हणे चरणदास, यातील जाण लीला रस. एकचे आत्माभासे बहुवस, जीव होऊनी कर्मे करी. एकाच वेळे अनेक कर्मे करी जीव प्रकृती धर्मे परी. ते आत्मसत्यने एकची नटला नाना रूपे. तैसा घरोघरी श्रीकृष्ण करता दिसला नाना कर्म. एक वाचोनी अन्य व्यक्ती भिन्न असे चिना. हे श्रीकृष्ण गार्हस्थ दर्शन, जो करील श्रवण गायन. या लीलेचे करता मनन, भक्ती ज्ञान उपजेल. आता श्रीकृष्णाची दिनचर्या श्री शुक सांगती. श्रोतया द्वारकेत होता अरुणोदया, मंगलमय वाटत असे. मंदार वृक्षावरून येणारा अंगावरून वाहत वारा. जागा आली तेने भ्रमरा, करती भृंगे गुंजारव. जागा आली पक्षीगणा, किलबिल शब्दे करती गाना. जणू उठविती श्रीकृष्णा गाऊन या भूपाळी. ऐसी पहाटेची वेळ होता, खेद वाटे रुक्मिणीचे चित्ता. म्हणे सान्निध्य अंतरेला आता, श्रीनाथ कृष्णाचे. श्रीकृष्ण उठती ब्रह्ममुहूर्त, हस्तपाद प्रक्षालिनी. आचमन करोनी आसनावरती, घालोनी बसती पद्मासन. नित्य स्वयंप्रकाश निरंजन, निराकार निर्विकल्प निर्गुण. आनंदमय आत्मस्वरूप, ज्ञानघन ध्यान करीत ब्रह्माचे. ब्रह्माध्यानानंतर स्नान, मग करती संध्या वंदन. सूर्यासी अर्घ्य देऊन जप करती गायत्री. मग अग्निशी देती आहुती, देव पितर ऋषी तर्पिती. ब्राह्मण पूजा करून देती बद्ध गायी प्रतिदिनी. नूतन संवत्स सालंकृत, बहु दुधाळ गायी समस्त. 13,084 गणित, बद्ध गायी धान करी. गो ब्राह्मण वृद्ध देवता, गुरु ज्ञानी माता पिता. सकाळशी करी दंडवता, स्पर्शी पदार्थ पंगळ. लेऊनी उत्तम वस्त्राभरण, अलंकारी उटी करी धारण. तुपात दर्पणी रूप पाहून प्रदान करी इष्टवस्तू. सुग्रीवादी अश्वांचा सुवर्ण रथ, घेऊन सारथी येती तुक्यात. बुद्धवादी यादवांसहित, रथी आरुढे श्रीकृष्ण. जेने न पीडिती तृषा क्षुधा, विकारांची जेथो नवे बाधा. ऐसी सुधर्मा नामकर राजसभा, तेथे येई श्रीकृष्ण. तेथे विनोदन नृत्य गायन, वादन करता पुराण साम गायन. एके पूर्वजांचे कीर्ती गायन, भाट सांगती बिरुदालमली. इतुक्या माझे द्वार रक्षक, येऊनी कृष्ण सांगे मात. कृष्ण कुणी पातला पुरुष अपरिचित, भेटी व्हावी इच्छितसे. आज्ञा भवा श्रीकृष्णाशी, द्वारपाल त्या दूता. आणि ती त्रिवार वंदोनी कृष्णाशी, निरोप सांगेला आणलेला. जरासंधानी गिरिव्रज दुर्गात, राजकोंडले असंख्यात. त्यांचा घेऊन आलो निरोप, भवभीत पृथक बुद्धी. तुझ्या विरुद्ध कर्मी करत, सोडून मार्गे कल्याणकारक. त्यांना तू अससी घातक, कालस्वरूप तुला नमो. तू स्वजन रक्षण तत्पर, खल निग्रहार्थ तुझा अवतार. ऐसे असता कष्ट थोर, आम्ही का भोगतसो. तुझ न बसता कुणी सुखी, तुझ भजता नाही कुणी दुःखी. ऐसे देखोनी विरुद्ध स्थिती, कारण काय कळेना. तुझ्या मायेने आम्ही मोहित, मर्त्य शरीर हे भयग्रस्त. लांदताही राजा भोगासक्त, आम्ही मूर्ख झालो. म्हणून या करुणा घन, शीघ्र तोडावे जी बंधना. अन्यथा कोण तुझ्या विना, तारकाम्हा श्रीकृष्णा. इतुक्या माझे नारद मुनी, अकस्मात पातले सर्वगामी. निरोप सांगती कृष्णा लागोनी, पांडव श्रेष्ठ धर्माचा. यज्ञराजसूय नामक हस्तिनापुरी आयोजित, निमंत्रण द्याया आलो येथ. कृष्णा तुला धर्माचे, ऐशी दोन कामे एका समयी ठाकले असता. करावे काही. सभासद म्हणती प्रथम घाई, करुणी सोडवा बंदीजन. यावरे घ्यावा योग्य विचार, म्हणून करविला उद्धव थोर. त्यासी पुसे यदुवर, काय धुरंधर मैत्री तू. उद्धव बोलिला महामती, प्रथम जाय जे इंद्राप्रस्थी. यज्ञ निमित्त करुणी पुढती, मग जाई तो मग धासी. जरासंध वीर उद्धव
वीर उद्धत सैन्य अक्षहिनी एकशत त्यांसी करणे पराभूत सोपे नोहे यदुनाथा वेश घेऊन ब्राह्मण सवे घ्यावे भीमार्जुन द्वंद्वाचे करावे याचन कपटे जरासंध मारावा बंदिस्त राजांच्या स्त्रिया नित्य आठविती तुझ्या पाया म्हणून या यादवराया मुक्त करावे राजा गण गजेंद्रास्ता पशु याती तुझसी आला काकुळती धावा ऐकोनी श्रीपती मुक्त केले हत्तीला रावणाचे बंदी खानी असता जनक राज नंदिनी तुवाची सोडविली शारंग पाणी राम अवतारी प्रसिद्ध हे इह अवतारी जनकजनी कंसे टाकिले बंदी खानी तू गेला सिधावनी मुक्त केले माता पिता ऐसे तुझी पवित्र कीर्ती शास्त्रे पुराणे भक्त गाती राजसूय यज्ञ आणि राजमुक्ती कार्य दोन्ही साधावी ऐसे उद्धवाचे भाषण ऐकता तोषले सभाजन नारद कृष्ण यादव गण दूत समाधान पावले गुरुजनांशी घेऊन संपत्ती इंद्रप्रस्थ जावया सिद्ध होती दारुक जैत्र आणि सेवकाप्रती आज्ञा करी श्रीकृष्ण गरुड चिन्हांकित रथावरी आरूढ झाला श्रीहरी गजरथ अश्वारूढ शस्त्रधारी सैन्य सवे चालत असे मृदुंग भेरी पनवानंक रणशिंगे गोमुख वाद्ये वाजती असंख्यात नादे कोंदल्या दिशा श्रीकृष्णाच्या स्त्रिया सकळ घालोनी उत्तम वस्त्रालंकार सुवर्ण पालख्यात बैसल्या सुंदर दासदासी सहजाती किरीट अलंकारी शस्त्रे चिलखते उंच पताका चावऱ्या छत्रे चमकत असती असंख्यात सैन्य तेने शोभत असे जैसा समुद्राच्या लाटा उसळती सूर्य किरणांचे त्या लखलखती सैन्य सागर आली भरती शोभा अनुपम्य दिसत असे ऐसा निघता यादवेंद्रा संतुष्ट मानसे गेला नारद गिरी रजाकडे गेला दूत मात सांगाया कृष्णाची सैन्यासह वर्तमान अनेक देश ओलांडून इंद्रप्रस्थाशी येई कृष्ण आनंद झाला धर्मासी करावया कृष्णाचे स्वागत धर्म उपाध्याय मित्रांसमवेत नगराची या बाहेर येत सवे वाद्ये घेऊनी ब्राह्मण करती वेदघोष वाद्यांचा उठला कडकडाट श्रीकृष्णाची झाली भेट अलिंगीला युधिष्ठिरे कृष्णाशी देता आलिंगन प्रेमाश्रूंनी भरले लोचन धर्माचे सरले पाप पुण्य आनंद चित्ती दाटला कृष्णाशी आलिंगती भीमार्जुन नकुळ सहदेव करती वंदन कृष्णाने वंदिले वर्ध ब्राह्मण इष्टमित्र अभिवादिले मग वाद्यांच्या गजरात श्रीकृष्ण प्रवेशे नगरात सुगंधीला जलाने सिंचिले पथ मत्त गजांच्या शुडांनी अंगणी घातल्या रंगावली सुवर्ण कलश घरावरी ध्वज पताका दीपावली धूप सुगंध दाटला कृष्णाशी पाहण्या येती नारी चढून घरीचे गोपुरावरी कृष्णे वर्षती कृष्णावरी मंगल दीप लावणी नयनोभिराम श्रीकृष्ण पाहता स्वस्त्रियांसह वर्तमान म्हणती गाठी महात्पुण्य पती लाभता कृष्णासम राजपती चालता यदुनायक नगरातील प्रमुख नागरिक स्वागत करती मनपूर्वक अभिवादन श्रीकृष्ण असा मिरवीत आणला हरी प्रवेश केला अंतपुरी पृथा मातेच्या चरणावरी माथा ठेवी श्रीकृष्ण लगबगे उठली तै कुंती अलिंगला रुक्मिणी पती सुभद्रा द्रौपदी येऊन वंदिती बंधू राजा श्रीकृष्णा रुक्मिणी आदी कृष्णश्रिया द्रौपदीने पूजिल्या भावजया यथाधिकार सत्कार कार्या करती पांडव प्रेमाने पांडवांना आनंद परम अतिथ्य करती नित्य नूतन अग्नीला दिले खांडवन अर्जुन सहाय्यक श्रीकृष्णे ते समयी कृष्णार्जुन महामयासुरा वाचविती अग्निपासून त्या प्रित्यर्थ राजसभा बांधून दिली धर्मासमयासुरे द्वारकेचा राणा श्रीहरी पांडवाचे प्रिय करी भाव त्याच्या चरणावरी असो चरणदासाचे तो द्वारकेचा पती कलियुगी आळंदीपती ज्ञाननिधान मोक्षाधिपती वाचा माझे वदवितो इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते कथासारे दशमस्कंदे उत्तरार्ध नारदाय निजेश्वर दर्शन कृष्ण गार्हस्थ दर्शन नित्याचरण इंद्रप्रस्थ गमनम नाम 29 गोढा श्रीकृष्णार्पणमस्तु।